नमस्कार विद्यार्थी मित्रो, पालक मित्रो. आज आपण आलो आहोत ती आहे अँडिजान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी. अँडिजान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ही 1955 साली स्थापित झालेली उझबेकिस्तान मधील एक गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी आहे. आपण आपल्या पाठीमागे पाहू शकता, ही युनिव्हर्सिटीची मेन बिल्डिंग आहे. गेल्या 5 वर्षांपासून इंडियन मुले या अँडिजान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी मध्ये येत आहेत. अँडिजान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ही नॅशनल मेडिकल कमिशन, मेडिकल कमिशन ऑफ इंडिया यांची सगळे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करणारी युनिव्हर्सिटी आहे. करंटली इथे 1400 पेक्षाही जास्त इंडियन मुलं शिक्षण घेत आहेत. इथे मुलांच्या आणि मुलींच्या हॉस्टेलची सेपरेट सुविधा उपलब्ध आहे. ही युनिव्हर्सिटी अगदी अल्पावधीतच इंडियन मुलांमध्ये आणि पालकांमध्ये फार पॉप्युलर बनलेली आहे. आपल्याबरोबर डॉक्टर एडुकान एज्युकेशन कन्सल्टन्सीचे महाराष्ट्रातून आलेले काही मुलं आहेत. त्यांचे अँडिजान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी बद्दल आणि डॉक्टर एडुकान बद्दल काय मत आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर आपल्या बरोबर आता सध्या आहे तन्मय. जे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगितलं गेलं होतं त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी इथे झाल्यात असं वाटतंय का तुला? त्याबद्दल तू काय सांगू इच्छितोस? सरांनी जे सांगितलं त्याप्रमाणे सर्व गोष्टी एकदम छान आहेत. हॉस्टेल, राहण्याची सुविधा, शिक्षक, सगळे स्टाफ सगळे एकदम छान शिकवतात. काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला. एकदम सांगितल्यानुसार एकदम मजेत आहे. ओके. आणि मला एक सांग, तुला इथे येताना तुमच्या बरोबर थ्रू आउट तिथून निघाल्यापासून इथे येईपर्यंत किंवा युनिव्हर्सिटीमध्ये पर्यंत प्रत्येक ठिकाणी केअरटेकर बरोबर होता? हो सर, केअरटेकर. आणि फ्लाय झाल्यापासून इथपर्यंत सगळा प्रवास व्यवस्थित झालेला होता. या प्रवासादरम्यान तुम्हाला कोणती अडचण काही येऊ दिली कोणी? ओके, थँक्यू. तू काय सांगू इच्छितोस कार्तिक इथल्या युनिव्हर्सिटी बद्दल? आल्यापासून आम्ही सर्व गोष्टीचे इथे निरीक्षण केले. युनिव्हर्सिटी बाबतीत बोट ठेवण्याचा एक सुद्धा प्रश्न नाही आहे काहीच. युनिव्हर्सिटी एकदम छान आहे, वातावरण एकदम मस्त आहे, प्रत्येक गोष्ट मिळते आहे, सगळं आपलं फ्रेंडली आहे, सगळं एकदम नेचर वगैरे सगळं एकदम ठीक आहे. जसं सरांनी सांगितलं होतं, आम्ही जेव्हा विचारपूस करण्यासाठी आलो होतो पूर्ण सगळं जसं बोलले सर्व आम्हाला इथे तसंच. तू मला आता एक गोष्ट सांग की ही अँडिजान शहर आहे, या शहरामध्ये तुम्ही बाहेर फिरत असताना तुम्हाला इथं रेसिझम, जातीवाद किंवा अशा काही गोष्टींबद्दल कधी काही त्रास झालाय किंवा असं काही वाटलंय कधी? नाही सर, अँडिजानमध्ये फिरताना आम्हाला असं कधी पण जाणवलं नाही की रेसिझम किंवा हिंदू मुस्लिम मुस्लिम कंट्री असल्यामुळे आम्हाला त्रास होईल आम्हाला कधी जाणवलं नाही. उलट ते केअर करतात. बाहेर किंवा फॉरेनर म्हणून कधीच त्यांनी असं फसवाफसवी करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही आमच्यासोबत. ही गोष्ट मला सगळ्यात चांगली वाटते इथल्या लोकांबद्दल आणि या शहराबद्दल. थँक्यू. फिरोज, तुम्हाला एक गोष्ट सांग की नवीन जे मुलं येणार आहेत यांना तू काय सांगू इच्छितो? अँडिजान युनिव्हर्सिटी बद्दल किंवा डॉक्टर एडुकान बद्दल तू काय केलं पाहिजेस मुलांनी असं तुला वाटतंय? डॉक्टर एडुकानवरती 100% ट्रस्ट ठेवला पाहिजे. कारण आम्हाला जसं सांगितलं होतं पहिल्या दिवसापासून की जसं युनिव्हर्सिटी कशी आहे, तिथली फी स्ट्रक्चर जसं म्हणजे पूर्ण असं क्लिअरन्स आहे, म्हणजे पारदर्शीपणा जास्त आहे. आणि सरांनी जसं आम्हाला सांगितलं होतं की तिथून जसं आम्ही मुंबईपासून ते ताशकंदपर्यंत ते युनिव्हर्सिटीपर्यंत म्हणजे असा जो प्रवास होता सर आमच्याबरोबर सोबत होते. तिथून कोणत्या प्रकारची अडचण आम्हाला सरांनी येऊन दिली नाही. फीचे रिलेटेड असू द्या, आमची मेसचे सुद्धा पूर्णपणे काळजी सरांनी घेतली. येण्या जाण्याचा पूर्ण जो प्रवास त्याच्यामध्ये खाण्याचं सगळं प्रत्येक गोष्ट सरांनी केली. म्हणजे 100% तुम्ही ही कन्सल्टन्सी एकदम आपल्या हक्काप्रमाणे आपण प्रत्येक गोष्टी सरांनी आपल्याला आपल्या मुलाप्रमाणे आम्हाला इथं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि त्यामुळे तुम्ही बिनधास्त निश्चिंत होऊन तुम्ही डॉक्टर एडुकानला तुम्ही ट्रस्ट करू शकता. आणि 100% ही युनिव्हर्सिटी एकदम अफोर्डेबल किमतीमध्ये सरांच्या माध्यमातून तुम्ही इथे ॲडमिशन घेऊ शकता. थँक्यू. तू काय सांगू इच्छितोस डॉक्टर एडुकान एज्युकेशनल कन्सल्टन्सी बद्दल? सरांनी सांगितलं तसं सर्व काही आहे. नवीन येणाऱ्या मुलांना काय संदेश देऊ इच्छितो? येऊ शकताय, चांगलं आहे सगळं, कॉलेज चांगलं आहे, क्लायमेट पण चांगलं. आपल्या बरोबर आता सध्या इथे ज्ञानेश्वरी, ऋतुजा आणि प्रज्ञा या 3 महाराष्ट्रातील मुली आहेत. या मुलींना आपण गेल्या 2 वर्षांपासून या अँडिजान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहेत. या मुलींना अँडिजान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी कशी वाटली किंवा अँडिजान सिटी कशी वाटली, इथले हॉस्टेल्स, इथल्या मेस याबद्दल यांना काय वाटतंय हे त्यांना विचारूया. तू गेल्या 1-2 वर्षांपासून इथे आहेस, तुला अँडिजान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी बद्दल काय सांगू वाटते? सर, तशी युनिव्हर्सिटी पाहायला गेली ती
शिक्षणाच्या बाबतीत खूप उत्तम आहे. सगळे शिक्षक पण खूप छान शिकवतात. इवन लेक्चर्स आमचे 2-2 तासाचे असतात. पूर्ण लेक्चरमध्ये जे काय टॉपिक आहे ते पूर्ण आम्हाला तो छान शिकवला जातो. आणि वरून आमचे प्रॅक्टिकल्स पण होतात. प्रॅक्टिकल्समध्ये ते आम्हाला सांगतात की कसं करायचं, कॅथेटर वगैरे ते आम्हाला शिकवतात. ऋतुजा, तुला हॉस्टेलबद्दल काय वाटतं? इथले हॉस्टेल कसे आहेत? हॉस्टेलमध्ये छान आहे हॉस्टेल. हर एक रूममध्ये 4 बेड्स आहेत आणि गरम पाणी पण 24 तास अवेलेबल असतं. मेस पण खूप छान आहे. आणि मुलांचे हॉस्टेल सेपरेट आहेत का? हो सेपरेट आहे. मुलांचे समोर आहे आणि मुलींचं अपोजिट असं. आणि हॉस्टेलची सिक्युरिटी कशी वाटते तुला? खूप छान. म्हणजे 8च्या नंतर आतमध्ये नाही घेत मुलांना. यायचं असेल तर 8च्या आधीच. पण तुला एकंदर जी अँडिजान शहर आहे या शहराबद्दल काय वाटतंय? इथल्या लोकांबद्दल काय वाटतंय? इथले लोक जातीवादाला खतपाणी घालणारे आहेत की तुमच्याशी चांगले वागणारे आहेत? नाही, इथले लोक खूप प्रेमळ आहेत. त्यांना असं जातीवादाचं काहीच नाही आहे. ते आपल्याशी पण खूप चांगले बोलतात. इंडियन लोकांशी तर खूप अजून जास्त चांगलं बोलतात ते. आणि अँडिजन सिटीचं म्हणलं तर खूप सुंदर आहे सिटी. खूप स्वच्छ आहे. परत हायजीन भरपूर आहे. मला तर हे आवडतं. दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या सर्व्हिसेस बद्दल गेल्या 2 वर्षात आम्ही तुम्हाला प्रॉमिस केलं होतं इंडियामधनं येताना आणि इथे आल्यानंतर, त्या सर्व्हिसेस तुम्हाला इथे डॉक्टर इडुपांकडून मिळालेल्या आहेत का व्यवस्थित? त्या सर्व्हिसेस बद्दल तुम्हाला काय सांगता येईल? तर जो विजा असतो तो विजा पण सरांनी आम्हाला लावून दिला. ते येताना सुद्धा फ्लाईट वगैरे स्टार्टिंगला त्यांनी सगळ्या आमच्या फ्लाईट्स वगैरे बुक केल्या होत्या आणि येताना पण काही अडचण नाही आली. ताशकंदवरून अँटिजेनवर येताना पण आमची सोय होती. ट्रान्सपोर्टची सुविधा होती, सरांनीच केली. त्याच्यानंतर पण जो काही प्रॉब्लेम आला आम्ही सरांना साधा मेसेज जरी केला तरी सरांनी वेळोवेळी आमची मदत केलेली आहे. ओव्हरऑल सर ऑलवेजच हेल्पफुल राहिलेत आमच्यासाठी 2 वर्ष. थँक्यू सर. नवीन जे इंडियातून येणारी मुलं आहेत त्या मुलांना तू काय संदेश देऊ इच्छिते अँडिजान बद्दल? त्यांनी फक्त एक लक्षात ठेवलं पाहिजे की कुठल्या पण युनिव्हर्सिटीमध्ये पूर्ण शिक्षकवर डिपेंड नाही राहायचंय. जो काही अभ्यास करायचा आहे तो सेल्फ स्टडीनीच करायचा आहे आणि कोणत्या पण युनिव्हर्सिटी अशी परफेक्ट नसते. क्लासेस वगैरे होतात तिथे सगळे व्यवस्थित आहे. बट शिक्षक जे शिकवतो ते पूर्ण शिक्षकावर रिलाय नाही राहिलं पाहिजे. अभ्यास स्वतःनेच करायचा. Okay. Hello, myself Abhishek Yadav. I am 4th year MBBS student at Andijan State Medical Institute. So today I am going to ask him some question. He is the first year student. तो आपका नाम क्या है? मेरा नाम रियान पाल है. कहाँ से हो तुम? मैं महाराष्ट्र से हूँ. अच्छा, तो मुझे ये बताओ कि तुमको एंडिजान स्टेट मेडिकल इंस्टीट्यूट चूज करके कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. यहाँ का एनवायरनमेंट भी काफ़ी अलग है और काफ़ी बच्चे मतलब स्टडीज़ वगैरह यहाँ मतलब ज़्यादा से ज़्यादा बच्चे अब्रॉड से बस MBBS वगैरह डिग्री. अच्छा, तुमको जो इंडिया में डॉक्टर एडुपान के द्वारा प्रॉमिस किया गया था वो सारा कुछ वैसा ही है या फिर कुछ अंतर है? नहीं, उनकी फैसिलिटी काफ़ी अच्छी है और उन्होंने जितना कहा था उससे कहीं ज़्यादा हमको मतलब बेनिफिट्स मिले उसके. ओके. और अगर मान लो जो इंडिया में भी नीट का प्रिपरेशन कर रहे हैं तो उनको तुम क्या एडवाइस देना चाहोगे जो MBBS अब्रॉड चूज करना चाहते हैं? उनको यही एडवाइस करूँगा क्या एंडिजन काफ़ी अच्छा है. आप इधर आके पढ़ सकते हो, ठीक से अंडरस्टैंडिंग कर सकते हो. बस आपको ठीक से कंसंट्रेशन से पढ़ना पड़ेगा. बाकी इधर के टीचर लोग भी ठीक ठाक है, अच्छे से सिखाते हैं. सो आज हम हैं एंडिजान स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में क्लिनिकल कैंपस में. तो मेरे साथ फर्स्ट ईयर के 2 स्टूडेंट्स हैं. तुम्हारा नाम क्या है? हरीश. तुम्हारा और नाम क्या है? सोहम. तो मैं अभी हरेश से पूछता हूँ कि जो यहाँ पे क्लिनिकल एक्सपोजर है वो कैसा है? क्लिनिकल एक्सपोजर अच्छा है क्योंकि यहाँ की लोकेशन और पॉपुलेशन भी सब ठीक ठाक है. इसकी वजह से और हॉस्पिटल भी सब अटैच्ड है और इसके लिए मतलब बहुत पेशेंट फ्लो अच्छा है. तो मुझे तुम ये बताओ कि हॉस्टल का फैसिलिटीज़ कैसा है? हॉस्टल का कैंपस 2 बिल्डिंग्स है. एक तो चोरगुजार में है, एक और इनियास में है. दोनों की भी एकदम बढ़िया है. मतलब टाइम टू टाइम खाना मिलता है, गर्म पानी होता है, सब चीज़ें मस्त है. अच्छा, और मेस का कैसा फैसिलिटीज़ है? मेस भी एकदम बढ़िया है. खाना इंडियन मिलता है प्रॉपर टू प्रॉपर सबको. तो तुम ये बताओ कि जो टीचिंग मीडियम है हाँ. वो कैसा है? टीचर इंग्लिश में पढ़ाते हैं या फिर जो यहाँ का लोकल लैंग्वेज उसमें पढ़ाते हैं? नहीं, टीचर सब इंग्लिश में ही पढ़ाते हैं. सब मतलब अच्छे से हम भी कम्युनिकेशन करते हैं
उनसे, वो भी अच्छे से पढ़ाते हैं, पर हमें उनसे ज़्यादा मतलब घर पे हॉस्टल पे सब कुछ ज़्यादा पढ़ना पड़ता है। अच्छा, तो तुम दोनों ये बताओ कि अगर कोई स्टूडेंट इंडिया से एंडीजान स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी चूज करना चाहता है तो उसको क्या तुम लोग एडवाइस दोगे? क्लिनिकल एक्सपोजर अच्छा है, कैंपस अच्छा है, फैसिलिटीज़ है बढ़िया। नहीं, सब कुछ अच्छा है। क्लिनिकल एक्सपोजर सबसे बढ़िया है, और सब NMC रूल्स फॉलो करती है यूनिवर्सिटी। सब हॉस्टल बढ़िया है, और मतलब एनवायरनमेंट भी सूट करता है। ऐसी कोई मुश्किल नहीं आई कि विंटर्स में बर्फ़ गिरता है कि कोई मुश्किल हो, नहीं, ऐसे कोई मुश्किल नहीं है। और धूप भी ठीक ठाक ही है, एनवायरनमेंट सूट करता है, और कम्युनिकेशन स्किल भी ठीक ठाक है, लगभग सबको इंग्लिश आती है। हेलो एवरीवन, मेरा नाम अभिषेक यादव है। मैं 4th ईयर में एंडीजान स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में पढ़ रहा हूँ। मेरे साथ अभी फर्स्ट ईयर के स्टूडेंट्स हैं, तो चलिए मैं इनसे पूछता हूँ। तुम्हारा नाम क्या है? मेरा नाम कंस श्रुति है। तुम्हारा? अलीशा शेख, सेजल धावनी, नेहा शिलके। अच्छा, तुम सब लोग महाराष्ट्र से ही हो? ओके, तो मुझे मतलब 2-3 क्वेश्चन मैं तुम लोग से पूछना चाहता हूँ। मैं ये जानना चाहता हूँ कि यहाँ पे एंडीजान में जो स्टूडेंट्स जैसे गर्ल्स स्टूडेंट है तो उनका सेफ्टी कैसा है? पूरा सेफ्टी मिलता है। हॉस्टल में गेट भी बंद हो जाते हैं। कब बंद होता है? 8:30 8:30। अच्छा, तो तुम लोग महाराष्ट्र से हो, तो किस कंपनी के थ्रू आए थे? डॉक्टर एजुकॉन। तो डॉक्टर एडुकॉन जब तुमको इंडिया में जो चीज़ें बताया गया था तो क्या वो सब चीज़ें यहाँ पे तुमको मिला? हाँ, सब प्रोवाइड। ओके। सो यहाँ पे जो यूनिवर्सिटी है तो वहाँ पे टीचर कैसे हैं? सभी बढ़िया है, बहुत अच्छे। अच्छा पढ़ाते हैं? इंग्लिश में। तो फर्स्ट ईयर में कौन कौन सा सब्जेक्ट है? एनाटॉमी है, लैब बेसिक पता नहीं, हिस्टोलॉजी है। फर्स्ट सेम में सर्जरी एंड थेरेपी भी था। अच्छा। तो उज़्बेक तुम लोग को कुछ आता है? मतलब कुछ थोड़ा बहुत सीख रहा है। अच्छा, ओके। जितना बेसिक लगेगा डेली लाइफ। और बाकी एनाटॉमी जैसे इंडिया में क्या होता है कि, तो ये बताओ कि अगर कोई फीमेल स्टूडेंट है जो नीट की तैयारी कर रही है तो उसको तुम रिकमेंड करोगे एंडीजान स्टेट? हाँ जी, बहुत अच्छा है। क्यों? क्योंकि सभी फैसिलिटीज अच्छी है यहाँ पे। मेन गर्ल्स की सेफ्टी है। सेफ्टी बहुत पढ़ाते अच्छा है। अच्छा, चलो ठीक है, ये तो हो गया हॉस्टल का, तुम लोग को सेफ्टी है। अगर तुम बाहर जाते हो तो ऐसा कोई डर है कि मतलब जो लोकल्स हैं वो ऐसा कुछ मिसबिहेव करें? ऐसा कुछ भी नहीं, बहुत रिस्पेक्टफुल है यहाँ पे, यहाँ के लोकल्स। तो अभी आप ये देखें, फर्स्ट ईयर के हमारे कुछ स्टूडेंट्स थे, तो इनको जो भी इंडिया में प्रॉमिस किया गया था वो सारा कुछ डिलीवर किया गया। और यहाँ पे यूनिवर्सिटी भी बढ़िया है, टीचर भी बढ़िया है, और गर्ल्स की सेफ्टी के लिए बहुत ही अच्छा है। तो अगर आप नीट का प्रिपरेशन कर रहे हैं तो आप एंडीजान स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी चूज कर सकते हैं।